ताजमहाल ट्रिप. एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही, त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे. कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते. गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते. चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया. तर राहा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर, आई इंडियावर. सगळी मुलं टीव्ही समोर डोळे, कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता. आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला. अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं. अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता. घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती. या लाईटने ना सगळी वाट लावली. अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली. तेवढ्यात मम्मी आली. काय झालं बाळांनो, काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्हीवर ना एक छान कार्यक्रम सुरू होता. इंडियन मॉन्युमेंट दाखवणार होते. प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग. अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? मॉन्युमेंट्स तर मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे. अगं हो का नाही, नक्की जाऊया ना. मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत. तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ. गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला. मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले. सर्वजण दिल्लीला आले. तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले. वाव, किती ब्युटिफुल शहर आहे हे आग्रा. आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय. जोही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जातं. ओहो, शायरी. पप्पा, ताजमहलला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जातं? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले, त्यांचे तर डोळेच विस्फारले. ओ वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाईस. ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले. गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्यागार आणि संपन्न जागेवर उभा 4 सुंदर मिनारांमध्ये कैद संगमरवराचा अनोखा तुकडा ताजमहाल. बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल. मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले. ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताज हिच्या आठवणीत बनवला होता. मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं. दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचं निर्माण केलं. आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली. जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहलला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे. अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता. आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे. कारागिरांनी त्यांच्या कारिगिरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे. गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकरानामधनं आहे. तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे. आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे ताजमहल. गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहल पाहत होते. जसे ते आतमध्ये ताजमहालात आले, आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं. गरम किती होतंय, पण तरीही किती थंड वाटते इथे. हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर. खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला. मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्या सोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं. राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील. अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहाल फिरून पाहिला. त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन
त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं. जागोजागी बरंचसं फोटो सेशन केलं आणि 5 वाजतात कार मध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले. छुट्टी का इंतजार. बहुत समय पहले किसी शहर में गट्टू नाम का बच्चा अपने मम्मी पापा के साथ रहता था. गट्टू किसी से बात नहीं करता था और न ही किसी के साथ खेलता था. वो बस हमेशा अकेला रहता था. गट्टू, जाओ बाहर खेलो. नहीं मम्मी, मुझे खेलना वेलना अच्छा नहीं लगता. और स्कूल तो उसे बिल्कुल ही पसंद नहीं था. इसलिए स्कूल पहुंचते ही पहले पीरियड की घंटी बजते ही वो छुट्टी होने का इंतजार करने लगता था. गट्टू, तुम क्या कर रहे हो? छुट्टी होने का इंतजार कर रहा हूँ. इस वजह से उसके सभी सब्जेक्ट्स में बहुत कम मार्क्स आते थे. एक बार फिर जब उसके मार्क्स बहुत कम आए तो उसकी टीचर उसे प्रिंसिपल के पास ले गई. प्रिंसिपल सर, एक बार फिर गट्टू के सभी सब्जेक्ट्स में बहुत कम मार्क्स आए हैं. अब आप ही इसे समझाइए. ये कहकर टीचर वहाँ से चली गई. प्रिंसिपल ने गट्टू से कहा, क्या बात है गट्टू, तुम्हारे इतने कम मार्क्स क्यों आए? वो इसलिए कि मुझे स्कूल अच्छा ही नहीं लगता. क्या? हाँ, मुझे स्कूल आना बिल्कुल भी अच्छा नहीं लगता. लेकिन स्कूल में तो नई नई किताबें होती हैं, नए नए दोस्त होते हैं जिनके साथ हम खेलते हैं, बात करते हैं. तो फिर तुम्हें स्कूल अच्छा क्यों नहीं लगता? क्योंकि मुझे पढ़ना, खेलना और किसी से बात करना कुछ भी अच्छा नहीं लगता. गट्टू की बात सुनकर प्रिंसिपल समझ गए कि असली परेशानी क्या है. उन्होंने गट्टू से कहा, चलो मैं तुम्हें एक कहानी सुनाता हूँ. एक बार किसी गांव में चंदन नाम का लड़का रहता था. जब चंदन बड़ा हुआ तो उसने तय किया कि अब मैं भी गांव के बाकी लोगों की तरह शहर में काम करने जाऊंगा. और अगले दिन वो कुछ गांव वालों के साथ चल दिया. गांव और शहर के बीच में एक बहुत बड़ी नदी आती थी. नदी देखकर चंदन रुक गया और सोचने लगा, मैं ये नदी कैसे पार कर पाऊंगा? मुझे तो तैरना ही नहीं आता. कहीं नदी पार करने के चक्कर में मैं पहले दिन ही डूब ना जाऊं. क्या हुआ चंदन, तुम क्या सोचने लगे? चलो जल्दी से तैर कर नदी पार करो. चंदन जानता था कि अगर उसने कहा कि उसे तैरना नहीं आता तो सभी उसका मजाक बनाएंगे. इसलिए उसने कहा, नहीं नहीं, मैं तैर कर गया तो मेरे कपड़े गीले हो जाएंगे. आप सब चलो, मैं नदी के आगे से घूम कर आता हूँ. लेकिन नदी तो बहुत बड़ी है, तुम समय से काम पर नहीं पहुँच पाओगे. मैं बहुत तेज दौड़ता हूँ, देखना मैं तुमसे पहले पहुँच जाऊंगा. चंदन के ऐसा कहने पर गांव वाले तैर कर नदी पार करके चले गए और चंदन नदी पार करने के लिए दौड़ पड़ा. लेकिन नदी बहुत लंबी थी. ये नदी तो सच में बहुत लंबी है. लेकिन कोई बात नहीं, मैं समय पर काम पर पहुंच जाऊंगा. लेकिन जब वो काम पर पहुंचा तब तक बहुत देर हो गई थी. मुझे पहले दिन ही देर हो गई. कोई बात नहीं, कल से मैं जल्दी आ जाऊंगा. अगले दिन वो सूरज निकलने से पहले ही घर से निकल पड़ा. उसने दौड़कर नदी पार की और सबसे पहले काम पर पहुंच गया. आज तो मैं काम शुरू होने से पहले ही काम पर पहुंच गया. ऐसे ही अब वो रोज सबसे पहले जागकर नदी पार करके काम पर जाने लगा. फिर एक दिन उससे जागने में देर हो गई. वो दौड़कर नदी तक पहुंचा तो सभी गांव वाले नदी पार कर रहे थे. चंदन, लगता है आज तुम्हें देर हो गई. आज तुम टाइम से काम पर नहीं पहुँच पाओगे. गांव वालों ने तैरकर नदी पार कर ली और चंदन वहीं खड़े सोचने लगा, अगर मैं आज काम पर नहीं गया तो मालिक बहुत गुस्सा होंगे. लेकिन मुझे तैरना भी तो नहीं आता. लेकिन चंदन के पास कोई रास्ता नहीं था, इसलिए उसने सोचा, चलो एक कोशिश करता हूँ. ये सोचकर वो नदी में कूद गया. अरे ये पानी तो बहुत गहरा है. लोग कैसे तैर लेते हैं? मुझे तो बहुत डर लग रहा है. फिर उसने तैरना शुरू किया और देखते ही देखते वो तैरने लगा. उसे खुद अपने पर विश्वास नहीं हुआ. अरे मैं तो तैरने लगा.
मुझे तो पता ही नहीं था कि मुझे तैरना आता है। और फिर वो रोज बाकी गांव वालों की तरह तैर कर नदी पार करने लगा। तो गट्टू, इस कहानी से हमने क्या सीखा? यही कि तैरना आसान होता है। नहीं, इस कहानी से हमने ये सीखा कि जब तक तुम दूसरे बच्चों से बात नहीं करोगे, तुम्हें कैसे पता चलेगा कि तुम्हें उनसे बात करना अच्छा नहीं लगता, या तुम्हें खेलना अच्छा नहीं लगता, या पढ़ना अच्छा नहीं लगता। इसलिए तुम ये सभी चीजें करके देखो और फिर तय करो। गट्टू प्रिंसिपल की बात समझ गया। अगले दिन उसने सभी बच्चों से बात करने की कोशिश की। गट्टू, तुम्हें कौन से कार्टून्स अच्छे लगते हैं? मुझे YouTube पर आने वाले पुनटुन किड्स के कार्टून अच्छे लगते हैं। वो तो हमें भी अच्छे लगते हैं। और गट्टू को उनसे बात करना अच्छा लगने लगा। ऐसे ही उसने पढ़ना शुरू किया तो उसे पढ़ना भी अच्छा लगने लगा और खेलना भी। अरे, ये स्कूल तो बहुत ही अच्छी चीज होती है। अब मैं कभी भी स्कूल की छुट्टी का इंतजार नहीं करूँगा। इस तरह प्रिंसिपल की कहानी सुनकर गट्टू ने छुट्टी का इंतजार करना बंद कर दिया और वो स्कूल एंजॉय करने लगा। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.